मराठा समाजाने केलेली आरक्षणाची मागणी आणि त्यावरून सुरू झालेलं राजकारण यामुळे महाराष्ट्र सध्या ढवळून निघतो आहे। ओबीसींचे पण मोर्चे निघू लागलेले आहेत। महाराष्ट्र सरकारने आता मराठा समाजाला आरक्षण देऊ केलेलं आहे, पण मराठा समाजाला खरोखरच कायद्याच्या चौकटीत राहून आरक्षण देता येईल का असा प्रश्न विचारल्यावर उत्तर येतं का नाही देता येणार। तामिळनाडू सरकारने नाही का दिलं 69% आरक्षण? तामिळनाडू सरकारने दिलेलं 69% आरक्षण कसं आहे, ते कसं राबवलं जाते, ते कायद्याच्या चौकटीत आहे का? 69% आरक्षणामुळे तामिळनाडूत सुद्धा कोणावर अन्याय होतोय का? आणि जर अन्याय झाला तर तो प्रश्न कसा सोडवला जातोय? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आम्ही आलो आहोत तामिळनाडू। तामिळनाडूमध्ये सध्या जे 69% आरक्षण दिलं जातंय, या आरक्षणाला खूप मोठा इतिहास आहे, म्हणजे अगदी स्वातंत्र्यापूर्वीचाही इतिहास आहे। या आरक्षणाचा खऱ्या अर्थाने पाया कोणी घातला असेल तर इथले थोर समाजसुधारक ई.व्ही. रामस्वामी, ज्यांना तंदाई पेरियार असं म्हटलं जातं, त्या पेरियार यांनी 1873 मध्ये जन्मलेल्या पेरियार यांनी 1919 मध्ये काँग्रेस पक्ष जॉईन केला, पण अवघ्या 6 वर्षातच म्हणजे 1925ला पेरियार यांनी काँग्रेस सोडली। पेरियार यांच्या म्हणण्यानुसार काँग्रेसमध्ये ब्राह्मणेतर समाजांना कुठल्याही क्षेत्रात स्थान दिलं जात नसल्याचा पेरियार यांना आढळून आलं। त्यानंतर 14 वर्ष पेरियार देश विदेशात भ्रमंती करत राहिले, दक्षिण भारतात भ्रमंती करत राहिले आणि त्यांनी 1939ला सामाजिक समतेचा संदेश देणारा जस्टिस पार्टी नावाचा पक्ष स्थापन केला। पुढे 1944ला पेरियार यांनी याच पक्षाचं द्रविड कळगम असं नामकरण केलं, पण याच पक्षामध्ये नंतर फूट पडली आणि 1949ला अण्णादुरई यांच्या नेतृत्वाखाली डीएमकेची स्थापना झाली, जो द्रविड मुळेतलं कळगम हा पक्ष होता। आणि त्यानंतर पेरियार यांनी आपलं समाज सुधारण्याचं कार्य सुद्धा सुरूच ठेवलं। समाजातल्या शोषित वर्गाला, ब्राह्मणेतर जे इतर समूह आहे, या सगळ्या शोषित वर्गाला दक्षिण भारतात पेरियार यांनी एकत्र केलं आणि शोषणाविरुद्ध आवाज उठवला। युनेस्कोने पेरियार यांना गौरवताना असं म्हटलेलं आहे की पेरियार म्हणजे दक्षिण भारतातले सॉक्रेटिस आहे। पेरियार यांनी या समाज प्रबोधनाला सुरुवात केलेली होती, म्हणूनच त्यांना इथले तंदाई पेरियार असं संबोधलं जातं। माझ्याबरोबर आहेत चेन्नईचे सुप्रसिद्ध वकील मिस्टर रामलिंगम, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। मिस्टर रामलिंगम, very appreciating you to join IBN Lokmat. Thank you. Happy. Yeah. The first question is, what was the history behind 69% reservation presently the Tamil Nadu government is implementing? As far as Tamil Nadu is concerned, it has a very long checkered history for reservation of backward classes and scheduled caste and scheduled tribes. तामिळनाडूच्या आरक्षणाबद्दल बोलायचं तर हा खूप मोठा इतिहास आहे। हा इतिहास मागास आणि इतर मागासाच्या संघर्षाचा आहे। 1920 मध्ये त्यावेळेसच्या गव्हर्नरनी जागा आणि फीमध्ये सवलत मिळावी म्हणून ऑर्डर पास केली होती। 1951 मध्ये पहिल्यांदा घटनेत सुधारणा केली गेली, अर्थातच ते पेरियार यांच्यामुळेच। Made in the year 1951. That was at the instance of Periyar E.V. Ramaswamy Naikar, a great reformer and pioneer reformer, like a Pule in Maharashtra. पेरियार हे सुधारक होते, थोर सुधारक, महाराष्ट्रातल्या महात्मा फुलेंसारखे। त्याच पेरियारनी पहिल्यांदा आरक्षण मागितलं, त्यानंतर घटनेचं कलम 16(4) हे आरक्षणासाठी बदलण्यात आलं आणि आरक्षण मिळालं। अर्थातच
त्याचं श्रेय हे पेरियार यांनाच जातं. तेवढं श्रेय जातं ते सरदार पटलांना. Was amended to enable to provide reservation for economically and socially backward class of people. So the backward classes, now the so-called OBC and all, that category of people came and fit into that thing. So reservation was made for the backward classes in the educational institution and for also government jobs. The credit goes to Periyar and equally credit goes to Sardar Vallabhbhai Patel. 1967 साली द्रविडियन पक्ष सत्तेमध्ये आला. द्रविड मुन्नेट्र कळगम म्हणजेच DMK. त्यानंतर मागासांना बऱ्यापैकी आरक्षण मिळालं. मंडल आयोगाच्या अगोदरच तामिळनाडूत 60% आरक्षण होतं. नंतर सहानी केसमध्ये सुप्रीम कोर्टानं आरक्षणाची मर्यादा 50% केली, पण आताही इथं तामिळनाडूत 69% आरक्षण आहे. Mandal Commission came and they fixed in the Supreme Court in Sahani case, they said somewhere around 50% and all. Even then we are following 69%. तामिळनाडूमधल्या 69% आरक्षणाची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने वेगाने सुरू झाली ती सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री MG रामचंद्रन यांच्या काळामध्ये. MG रामचंद्रन यांनी ती वेगाने अंमलबजावणी सुरू केलेली असताना त्यांचा एक प्रामाणिक प्रयत्न असाही होता की त्यातला जो क्रिमी लेअर आहे, म्हणजे या 69% आरक्षणाचा फायदा हा OBC किंवा मोस्ट बॅकवर्ड क्लासेसमधल्या दोन्ही वर्गातल्या लोकांच्या दुसऱ्या पिढीला तिसऱ्या पिढीला मिळतो आहे, तो कमी करावा, त्याच्यावर बंधनं घालावीत. पण MG रामचंद्रन यांच्या या विचाराला त्यावेळी सबंध तामिळनाडूमधून जोरदार विरोध झाला. वेगवेगळ्या मागासवर्गीय जातींची तीव्र आंदोलनं झाली, राजकीय विरोध झाला आणि त्यामुळे MG रामचंद्रन यांच्या मनात असूनही त्यांना हा क्रिमी लेअर काढता आलेला नाही आणि 69% आरक्षण हे सर्वसमावेशक सुरूच राहील. Welcome to IBM Lokmat. My first question is, there is a reservation of 69% in Tamil Nadu. Government is implementing now, but Supreme Court has not finally approved it. How it has become possible? How the government is implementing 69%? Right. With regard to Tamil Nadu, we've had reservations since the pre-independence times. तामिळनाडूत स्वातंत्र्यपूर्व काळापासून आरक्षण आहे. आता ते स्थिर झालंय आणि इथल्या सामाजिक पटाचा तो भाग आहे. 1993 साली तामिळनाडूनं आरक्षण कायदा मंजूर केला आणि तो 9व्या शेड्यूलमध्ये टाकला. हे मंडल कमिशनच्या नंतर घडलं. 9व्या शेड्यूलमध्ये आरक्षण कायदा टाकल्यामुळे सुप्रीम कोर्ट ते बदलू शकत नाही किंवा 10 वर्षापर्यंत त्याची समीक्षाही होऊ शकत नाही. So which went on and therefore this was exempt from judicial review for over 10 years. Supreme Court cannot struck out this law. Yes, there is a constitutional provision. Yes, so this is the way, if government wants willing to do and will government it did. So yes. This was valid until 2004 or so. होय, तसंच केलंय. 2004 सालापर्यंत ते वैध होतं. पण सुप्रीम कोर्टानं जाहीर केलं की 9व्या शेड्यूल मधल्या कायद्यांनाही आव्हान दिलं जाऊ शकतं. पण अजून तरी तामिळनाडू आरक्षण कायद्याला कुणी आव्हान दिलेलं नाही. 9th schedule itself, and so it became open to challenge. Regularly the Supreme Court asking the state government. आता काय झालंय की थोडीशी अडचण झाली आहे. सुप्रीम कोर्ट तामिळनाडू सरकारला नेहमी विचारतं की काय चाललंय, कारण 69% आरक्षणाला आव्हान दिलं जातंय. मग आहे ते रिझर्वेशन कायम ठेवून सीट्स वाढवल्या जातात, तेही सुप्रीम कोर्टाच्याच आदेशानुसार. अशी स्थिती नेहमीचीच झाली आहे. We did not get into medical college or we did not get into some particular government post. The Supreme Court asks for creation of extra posts. तामिळनाडू राज्य सरकारने जे 69% आरक्षण लागू केलेलं आहे, या आरक्षणाला सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही आणि त्यामुळे या 69% आरक्षणामुळे जर खरोखरच एखाद्या गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्याला ॲडमिशन घेता येत नसेल, त्याच्यावर अन्याय होत झाला असेल, तर मग तो विद्यार्थी किंवा ती विद्यार्थिनी काय करते,
की ती सुप्रीम कोर्टात जाते. माझ्या हातात या अशा सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या एका रिट पिटिशनवरचा हा निकाल आहे. पिटिशन नंबर आहे 641/2014, म्हणजे 2014तली ही पिटिशन आहे आणि त्याच्यावरचा दिलेला हा निकाल आहे. आर अक्षय अँड अदर्स म्हणजे हे पिटिशनर्स आहे. त्या निकालामध्ये सुप्रीम कोर्ट असं म्हणतं आहे की consider the facts and circumstances of the case and also considering the fact that the petitioners are meritorious candidates who have secured 198.5 out of 200 marks. That means more than 99% marks. We are inclined to follow the procedure adopted by the court for the last so many years. Reference is made to the order dated 13/7/2010 passed by this court in writ petition number 471 of 1994 and connected cases. We therefore direct the state of Tamil Nadu to follow the interim order dated 11 November 1994 passed by this court. याचा अर्थ असा आहे की 1994ला जी कोर्टाने सुप्रीम कोर्टाने इंटरिम ऑर्डर दिलेली आहे 69% आरक्षणाबाबत, की जर या 69% आरक्षणामुळे पुन्हा विद्यार्थ्यावर जर अन्याय होत असेल कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी, की ज्याला जास्ती 99%पेक्षा सुद्धा जास्ती मार्क आहेत आणि तो मेरिटमध्ये बसतो, त्याच्यासाठी तामिळनाडू सरकारने त्या कॉलेजेसमध्ये जादा जागा निर्माण केल्या गेल्या पाहिजेत. ही ती इंटरिम ऑर्डर आहे आणि ती इंटरिम ऑर्डर फॉलो करण्यासाठी दरवेळेला तामिळनाडू राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाकडून अशा ऑर्डर्स काढल्या जातात एखाद्या पिटिशनवर निकाल देताना, आणि मग त्या विद्यार्थ्याला त्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळते. अशा प्रकारे एकीकडे तामिळनाडू राज्य सरकार 69% आरक्षण जे राबवते आहे, त्याची दुसरी बाजू ही आहे तामिळनाडू राज्य सरकारच्या कायद्याला अजूनही घटनेने मान्यता दिलेली नाही, सुप्रीम कोर्टाने मान्यता दिलेली नाही. तामिळनाडूमधलं जे आरक्षण आहे 69% ते कायम करण्यासाठी जयललितांनी 1993ला कायदा केला सत्तेत मुख्यमंत्री असताना, आणि 69% आरक्षण हे कायद्याने लागू केलं जाईल अशा प्रकारे व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला, कायदाही केला. आणि नेमका त्याच कायद्याला विरोध करण्यासाठी हायकोर्टमध्ये एक प्रॅक्टिस करणारे ज्येष्ठ वकील के.एम. विजयन यांनी असं जाहीर केलं की याला आपण आव्हान देणार आहोत, या कायद्याला आव्हान देणार आहोत कोर्टात. आणि ज्यावेळी कोर्टात जायची तयारी के.एम. विजयन यांनी केली, त्यावेळी त्यांच्यावर 21 जुलै 1994ला ADMKच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. की के.एम. विजयन साहेब आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत की काय झालं होतं आणि हे रिझर्वेशन घटनाबाह्य असूनही ते कसं दिलं जातं आहे. वेलकम टू IBN लोकमत सर. के.एम. विजयन सर. Merit should not suffer at the hands of the caste. That was the idea. So we are creating extra seats. Supreme Court had not finally decided the issue. शेवटी सुप्रीम कोर्टाने ठरवलं की मार्च महिन्यात ह्याची सुनावणी व्हावी, पण तिला स्थगिती दिली आणि प्रकरण जुलैवर गेलं. नंतर पुन्हा सुनावणी पुढे ढकलली आणि आता जानेवारीत त्यावर सुनावणी होईल. Then it was finally listed for final hearing in January 2017. तामिळनाडू सरकार यावर खरं तर केस हारण्यासाठी वेळ काढतंय. आम्हाला तर हेही माहीत नाही आहे की पुढच्या महिन्यात तरी यावर सुनावणी होईल की नाही. गेल्या 24 वर्षात काय घडतंय तर बॅलन्स करण्यासाठी सीट्स निर्माण केल्या जात आहेत. To balance the affected persons from the meritorious community. This misconception it is meant for backward classes is wrong. हे सगळं मागासवर्गीयांसाठी केलं जात आहे ही भावना चुकीची आहे. तामिळनाडूत OBC असा दावा करतात की ते एक बहुल समाज आहेत. They represent 80% of the merit seat also. मेरिट सीट्सपैकी 80% सीट्स OBCंकडे आहेत, पण एकूण सीट्सपैकी फक्त 6% जागा आहेत. ह्याचा अर्थ असा की तुम्ही जर आरक्षणाचं धोरण राबवलं नाही तर नॉन OBCंकडे फक्त 6% जागा राहतात. त्यातच मागासांनाही द्याव्या लागतील. Goes only to the reserved community. That means the persons who is enjoying the benefits. यातून जे खरे मागास आहेत त्यांना काहीच मिळणार नाहीये. हा घोटाळा आहे. सगळ्या राज्यात मतांच्या राजकारणासाठी हे केलं जात आहे. Will never get it. So this is a fraud on constitution paid by almost every state to get advantage of the vote bank. Is there any petition pending in Supreme Court right now to challenge this decision of Tamil Nadu government? No, the petition that was filed in 1994
is still pending in the Supreme Court, wherein the finality has to be arrived at. 1994 पासून सुप्रीम कोर्टात केस पेंडिंग आहे. तेच घटनेचे रक्षण करतेत, पण ते यात अपयशी ठरले आहेत. Supreme Court is abdicating its duty to decide constitutionality. When Supreme Courts were considered as the sentinels quae, they are the watchdogs of the Constitution, they totally failed in that. खरं तर तामिळनाडूमधलं हे जे आरक्षण आहे 69%चं, त्याबद्दल इथे जे मद्रास युनिव्हर्सिटीमधले जे विद्यार्थी आहेत त्यांना काय वाटतं ते आपण विचारणार आहोत. व्हॉट डू यू थिंक अबाउट 69% रिझर्वेशन? इज इट बेनिफिशियल ऑर नॉट बेनिफिशियल? इज इट अँड बेनिफिशियल टू whom and not beneficial? Why not beneficial? Well, Madras University is one of the British established universities, and a lot of other state students come here. For example, from Northeast, from Andhra, from a lot of South Indians, even people from Delhi come here and study. So I think the reservation will benefit overall community of students. Okay. But I don't know the exact... But really, backward classes getting benefit of this reservation, or there is some lacking in this policy? I think most of the seats are getting filled. Most of the majority departments seats are full, and they have a very critical analysis of taking a student inside. Okay. So I believe that every quota the students are getting filled, and I think it is getting useful to people. It is getting useful to people. आणखी काही विद्यार्थी बोलतात काय आपण बघूया की बेनिफिशियल आहे की नाही. व्हॉट डू यू थिंक दॅट रिझर्वेशन इज बेनिफिशियल ऑर नॉट? व्हॉट इज इन युअर पॉइंट ऑफ व्यू? My point of view is it is not beneficial because here the reservation is like MBC, BC. The OBC sector is divided into MBC and BC, yes, and that's why it is exceeding to 69%. And for the outsiders, if we fall in one category, yes, then it will be minimized. Yeah, it will be minimized and it will be then beneficial. Then beneficial. Yes. So it's not purely beneficial to all other castes. So because so many castes are there in OBC. Yes. So many castes are there in OBC, and for this you have to get separate certificate also. In issuing certificate also there is difficulty. There is a difficulty. Central government certificate is not applicable here. You have to get a state government certificate. Yeah. So and it is a hideous task. राज्य सरकारचं एक कास्ट बेनिफिट सर्टिफिकेट घ्यावं लागतं. आपल्यावर आणखी काही विद्यार्थिनी आहेत त्यांना आपण विचारणार आहोत. व्हॉट डू यू थिंक ऑन दिस पॉलिसी? इज इट बेनिफिशियल? ये फायदेमंद है या नहीं? फायदेमंद है तो कितनी है? Yeah, it is both beneficiary as well as non-beneficiary to some extent, because from the beneficiary point of view, I will tell it is benefit to the people who are studying. The people in Tamil Nadu are mostly the poverty-ridden people. So the people are studying only because of these scholarships and all. Okay. So for that people, this will be very benefiting. When compared to other states of India, Tamil Nadu is mostly the people are below the poverty line only. Below the poverty line. Yeah, because so it is required. And agriculture is the main employment in Tamil Nadu. So the students of agriculture employed people, parents are mostly benefited by this scheme. So it is benefited for them to the lot of extent. It is a major implement of Tamil Nadu. Because of that only we are getting the education level to the high. Now there is an education percentage of educated people in Tamil Nadu is increased because of this. तर अशी आहे तामिळनाडूच्या 69% आरक्षणाची कथा. या 69% आरक्षणाला ना AIADMK विरोध करीत ना DMK विरोध करत. याचं कारण आहे मतांचं राजकारण. शेवटी सरकारला मतं पाहावीच लागतात. साहजिक हा प्रश्नही महाराष्ट्र सरकारला सुद्धा पडलेला असेल. भाजपला जर मराठा मतांना सांभाळून घ्यायचं असेल तर मग मराठा समाजाने मागितलेलं 16% आरक्षण या सरकारला कायद्याच्या चौकटीत बसवावं लागेल. प्रश्न इतकाच आहे की हे सरकार हे वाढीव 16% आरक्षण कशा प्रकारे कायद्याच्या चौकटीत बसवतं आणि त्याला कशा प्रकारे मान्यता घेतं याचा. नाहीतर पुन्हा एकदा जर महाराष्ट्रात आधी निघालेले जर मूक मोर्चांना आवाज फुटला तर मात्र परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. याची काळजी सरकारने घ्यायला हवी. धन्यवाद. पहा फक्त IBN लोकमत.